सिएटलच्या त्या टोलेजंग काचेच्या इमारतीत आर्यन आपल्या केबिनमध्ये बसला होता. बाहेर पावसाच्या सरी काचेवर आदळत होत्या. जणू आभाळही कुणाचे तरी दुःख ओळखून रडत होते. आर्यनच्या समोर लॅपटॉपवर कोडिंगचे हजारो ओळींचे जाळे पसरले होते, पण त्याचे मन मात्र सात समुद्रापार करून पुण्यातील आपल्या जुन्या घरात घुटमळत होते. गेल्या 2 वर्षापासून तो मायदेशी जाऊ शकला नव्हता. अमेरिकेतील ग्रीन कार्डची प्रक्रिया, कंपनीचा महत्त्वाचा प्रोजेक्ट आणि त्यात पत्नी रियाचे रोजचे फोन. आर्यनने फोन उचलला आणि रियाला विचारले, "रिया, आई कशी आहे ग? आज सकाळपासून तिला फोन लावतोय, पण तिचा फोन बंद येतोय. माझं मन खूप अस्वस्थ आहे." तिकडून रियाचा गोड पण बनावट आवाजातला प्रतिसाद आला, "अरे आर्यन, तू उगाच काळजी करतोयस. आई आत्ताच मंदिरात गेलीये गल्लीतल्या काकूंसोबत. तिचा फोन चार्जिंगला लावलाय. विसरली असेल ती. मी आहे ना इथे तिची काळजी घ्यायला. माझी मम्मी सुद्धा आलीये तिला सोबत करायला. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. पुढच्या महिन्यात बोनस मिळणार आहे ना, मग आपण त्या नवीन व्हिलाचं डाऊन पेमेंट करूया." आर्यनला वाटलं, रिया किती समजूतदार आहे. आपल्या आईला ती स्वतःच्या आईसारखं जपतीये. पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच वेळी पुण्याच्या त्या घरात सुमती आई स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात जमिनीवर बसून शिळ्या भाकरीचा तुकडा पाण्यात भिजवून खात होत्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं, पण आवाज काढायची बंदी होती, कारण हॉलमध्ये रिया आणि तिची आई सौसरला मोठ्या आवाजात टीव्ही लावून हसत खिदळत बसल्या होत्या. "गप बस ग म्हातारे, एकदा जेवण मिळालंय ना, आता जास्त कटकट नको करू," सरला मावशींनी ओरडून सांगितलं होतं. सुमती आईंना आर्यनशी बोलायचं होतं. सांगायचं होतं की बाळा, मला इथून घेऊन जा, पण त्याचा फोन रियाने कपाटात कुलूप लावून ठेवला होता. 2 दिवसानंतर रात्रीचे 2 वाजले असतील. आर्यनच्या फोनची रिंग जोरात वाजली. स्क्रीनवर देशपांडे काका शेजारी असं नाव झळकलं. आर्यनच्या छातीत धडधड वाढली. "हॅलो काका, काय झालं?" "आर्यन बेटा, धीर धर." सुमती वहिनी गेल्या पहाटे 3च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला असं रिया सांगतेय. "तू लवकर निघून ये." आर्यनच्या हातातला फोन जमिनीवर पडला. सिएटलचा तो लक्झरी फ्लॅट त्याला आता एखाद्या तुरुंगासारखा वाटू लागला. त्याने तातडीने बॅग भरली. मनात शेकडो प्रश्न होते. आई तर मजेत होती ना? मग अचानक असं काय झालं? विमानाचा 24 तासाचा प्रवास जणू युगांसारखा वाटत होता. पुण्याच्या घरी पोहोचल्यावर आर्यनला दुरूनच पांढरा मांडव दिसला. घरासमोर लोकांची गर्दी होती. तो धावतच गाडीतून उतरला. दारात रिया आणि तिची आई पांढऱ्या साड्या नेसून रडण्याचा प्रचंड आवाज बसल्या होत्या. "आर्यन, तू आलास? बघ ना, आई आपल्याला सोडून गेली." रिया त्याच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. आर्यनने तिला बाजूला केलं आणि आईच्या पार्थिवाकडे धाव घेतली. बर्फाच्या पेटीत सुमती आई शांत निजल्या होत्या, पण आर्यनला काहीतरी खटकलं. आईचा चेहरा काळवंडला होता, जणू त्या कित्येक दिवस नीट झोपल्या नव्हत्या. तिचे हातपाय वाळलेले दिसत होते. जेव्हा अंत्यविधीसाठी आईला बाहेर काढलं तेव्हा आर्यनने पाहिलं की आईच्या मनगटावर काळे निळे वळ होते. त्याने विचारलं, "रिया, हे काय आहे? आईच्या हातावर हे निशाण कसे?" रिया क्षणभर गांगरली, पण तिची आई सरला लगेच पुढे आली. "अरे बाळा, शेवटच्या वेळी तिचे हातपाय गळत होते ना, तर आम्ही मालिश करायचा प्रयत्न केला. म्हातारपणात त्वचा किती नाजूक असते तुला माहीत आहे ना? थोडा दाब लागला तरी निळं पडतं." आर्यनला त्यावेळी काही सुचत नव्हतं. दुःख इतकं मोठं होतं की संशयाला जागा उरली नव्हती. त्याने जड अंतकरणाने आईला मुखाग्नी दिला, पण त्या अग्नीच्या ज्वाळामध्ये आईची ती केविलवाणी मुद्रा त्याला काहीतरी सांगू पाहत होती. रात्री घर शांत झालं होतं. पाहुणे गेले होते. रिया आणि तिची आई दुसऱ्या खोलीत आरामात झोपल्या होत्या.
जणू काही झालंच नाही. पण आर्यनला झोप येत नव्हती. तो आईच्या त्या रिकाम्या खोलीत गेला. तिथल्या भिंती, ते जुनं कपाट, आईंच्या साड्यांचा तो ओळखीचा सुगंध, सगळं काही तिथेच होतं. फक्त आई नव्हती. तो आईच्या बेडवर बसला. त्याने आईची उशी हातात घेतली आणि आपल्या छातीशी धरली. तेव्हाच त्याला उशीच्या कव्हरमध्ये काहीतरी कडक वस्तू असल्याचा भास झाला. त्याने उशीचे कव्हर उघडलं आणि त्यातून आतून एक छोटी डायरी आणि एक काळ्या रंगाचा पेन बाहेर आला. हे पेन साधं पेन नव्हतं, तर ते आर्यननेच आईला गेल्या वर्षी दिलेलं व्हॉइस रेकॉर्डर पेन होतं. आईला कविता लिहायची आणि रेकॉर्ड करायची आवड होती, म्हणून त्याने ते दिलं होतं. आर्यनने थरथरत्या हाताने ती डायरी उघडली. पहिल्याच पानावर रक्ताचे सुकलेले थेंब होते आणि वर लिहिलं होतं, माझ्या लेकासाठी. आर्यन, जेव्हा तू हे वाचशील तेव्हा कदाचित मी नसेल. आर्यनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याला जाणवलं की ज्या मृत्यूला तो नैसर्गिक समजत होता त्यामागे काहीतरी भयानक सत्य दडलं आहे. बाहेर रात्रीचा सन्नाटा होता, पण आर्यनच्या काळजात वादळ उठलं होतं. हातातील ती छोटी डायरी त्याला एखाद्या जळत्या कोळशासारखी भासत होती. त्याने थरथरत्या बोटांनी पहिलं पान उघडलं. डायरीच्या पानांवरचे ते पांढरे कागद जणू आईच्या मुक्या किंकाळ्या साठवून बसले होते. डायरीतील पहिलं पान, 21 मार्च, आज आर्यनचा वाढदिवस. माझा लेक 7 समुद्रापार सुखात असेल, पण आज मला रियाने साधं त्याच्याशी बोलूही दिलं नाही. मी सकाळी गुळवणी चपाती करायला गेले तर रियाने सांडशीने माझा हात धरला आणि म्हणाली, म्हातारे, किचनमध्ये यायचं नाही, घाण करतेस तू सगळीकडे. आर्यन, तुला वाटत असेल तुझी बायको खूप सुगरण आहे, पण तिने आज मला शिळा भात दिला आणि स्वतः तिच्या आईसोबत हॉटेलमधून मागवलेलं पिझ्झा खात बसली होती. पोटात भूक होती रे, पण तुझ्या सुखासाठी मी गप्प बसले. आर्यनच्या डोळ्यातून टपटप पाणी डायरीवर पडलं. त्याला आठवलं, 21 मार्चला त्याने रियाला फोन केला होता. तेव्हा रिया म्हणाली होती, आईने तुझ्या आवडीचं पुरणपोळीचं जेवण जेवलंय आणि आता ती सुखात झोपली आहे. आर्यनने पुढचं पान उलटलं. तिथे अक्षर विस्कळीत झाली होती. जणू लिहिणाऱ्याचे हात खूप कापत होते. 15 मे, आज खूप ताप होता, अंग फणफणलं होतं. सरला सासू आली आणि म्हणाली, उगाच नाटकी करू नकोस. आर्यनला फोन करून सांगायचं नाही की तू आजारी आहेस, नाहीतर त्याचे कामातले लक्ष उडेल आणि आमचे पैसे थांबतील. मी पाणी मागितलं तर रियाने थंड पाणी अंगावर ओतलं आणि मला बाल्कनीत बसवून ठेवलं. थंडीने माझं शरीर आखडून गेलं होतं. आर्यन, तुला वाटतंय ना की मी मजेत आहे, पण मी इथे दररोज मरणाची वाट पाहते रे. आर्यनचा श्वास कोंडू लागला. ज्या रियावर त्याने आंधळा विश्वास ठेवला ती इतकी क्रूर कशी असू शकते. त्याने रागाने दात ओठ खाल्ले, पण खरा धक्का तर अजून बाकी होता. डायरीच्या शेवटच्या पानावर काहीतरी घाईघाईत लिहिलं होतं, आर्यन, हे पेन घे. हे तू मला दिलेलं रेकॉर्डर पेन आहे. मी यात काही गोष्टी रेकॉर्ड केल्या आहेत. जर मी मरण पावले तर हे नक्की ऐक. या घरात मला मारण्याचा प्रयत्न होतोय. त्या दोघींना फक्त तुझ्या पैशांशी मतलब आहे. मला क्षमा कर बाळा. मी तुला सांगू शकले नाही, कारण त्यांनी मला धमकी दिली होती की जर मी तुला काही सांगितलं तर त्या तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुझं करिअर उद्ध्वस्त करतील. तुझ्या भविष्यासाठी मी हा छळ सहन केला. आर्यनने तातडीने ते पेन हातात घेतलं. त्याचे हात लटपटत होते. त्याने पेनचं बटन दाबलं. सुरुवातीला फक्त खरखर आवाज आला आणि मग 2 स्त्रियांचे स्पष्ट आवाज ऐकू येऊ लागले. तो आवाज रिया आणि तिच्या आईचा होता. रेकॉर्डिंगमधील संवाद. रिया म्हणत होती, मम्मी, ही म्हातारी अजून किती दिवस जगणार आहे? वैताग आलाय आता हिचा. आर्यन पुढच्या महिन्यात येतोय. त्याआधी हिचं काहीतरी कायमचा निकाल लावायला हवा. सरला सासू, अगं रिया, घाई करू नकोस. आर्यन पैसे पाठवतोय ना. हिच्या नावावर असलेले ते गावाकडचे दागिने आणि जमिनीची कागदपत्रे आधी आपल्या नावावर करून घेऊ.
मग हिला ओल्ड एज होममध्ये टाकू किंवा एखादी गोळी देऊन. दोघींचा जोरात हसण्याचा आवाज येतो. आर्यनच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला घाम सुटला होता. त्याने विचारही केला नव्हता की मानवी स्वभाव इतका नीच असू शकतो. तो उठला आणि आरशासमोर उभा राहिला. त्याला स्वतःची चीड येऊ लागली. मी किती मूर्ख होतो. मी तिकडे पैसे कमवण्यात मग्न होतो आणि इकडे माझी आई नरक यातना भोगत होती. त्याला आठवलं, आईने एकदा फोनवर म्हटलं होतं, आर्यन एकदा तरी येऊन जा रे. पण तेव्हा रियाने मध्येच फोन घेतला होता. तो सगळा एक मोठा प्लॅन होता. आर्यनने डायरी आणि पेन घट्ट मुठीत धरलं. त्याच्या डोळ्यात आता दुःखाची जागा रागाने घेतली होती. एक शांत पण भयानक राग. त्याला आता फक्त रडायचं नव्हतं, तर आईला दिलेल्या प्रत्येक त्रासाचा हिशोब चुकता करायचा होता. तो तसा शांतपणे बाहेर आला. हॉलमध्ये रिया आणि तिची आई गाढ झोपल्या होत्या. आर्यनने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आई गेल्याचं दुःख लवलेशी नव्हतं. उलट उद्याच्या प्रॉपर्टीच्या वाटणीची स्वप्ने त्यांच्या डोळ्यात असावीत असं वाटत होतं. आर्यनने मनातल्या मनात शपथ घेतली, आई, तुझा प्रत्येक थेंब रक्ताचा आणि प्रत्येक अश्रूचा बदला मी घेणार. या दोघींना मी अशी अद्दल घडवीन की त्यांना आयुष्यभर विसरणारच नाहीत. त्याने शांतपणे आपला फोन काढला आणि आपल्या एका वकील मित्राला मेसेज केला, मला उद्या सकाळी तातडीने भेटायचं आहे. खूप मोठं काम आहे. आर्यन पुन्हा आईच्या खोलीत गेला. तिथे त्याने आईच्या फोटोसमोर डोकं ठेवलं. आता त्याला खरी लढाई सुरू करायची होती. सकाळचे 6 वाजले होते. पुण्याच्या जुन्या वाड्यात सूर्याची पहिली किरणं शिरली. पण आर्यनच्या आयुष्यातला अंधार आता गडद झाला होता. त्याने स्वतःला सावरलं. त्याला माहीत होतं की जर आता तो चिडला किंवा त्याने आरडाओरडा केला तर या दोघी सावध होतील आणि पुरावे नष्ट करतील. त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकवायचं होतं. तो शांतपणे हॉलमध्ये आला. रिया किचनमध्ये चहा करत होती आणि तिची आई चौसरला आरामात सोफ्यावर बसून पेपर वाचत होत्या. जणू काही झालंच नाही. जणू या घरातून एक जीव गेलाच नाही. आर्यन, उठलास? रात्री झोप लागली का रे? खूप रडत होतास तू, रियाने खोट्या काळजीने विचारलं आणि चहाचा कप त्यांच्यासमोर ठेवला. आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात प्रेम नव्हतं, तर केवळ पैशांची हाव होती. आर्यनने शांतपणे म्हटलं, नाही ग रिया, आईची खूप आठवण येत होती. तिची ती खोली, तिची उशी, सगळं तसंच आहे, पण ती नाही. उशी या शब्दावर रियाच्या चेहऱ्यावरची एक छोटीशी रेष बदलली, जी आर्यनने टिपली. तिने विचारलं, काही सापडलं का तुला खोलीत? म्हणजे मी सगळं आवरून ठेवलंय आधीच. काही नाही ग, फक्त आठवणी. आर्यनने खोटे स्मित हास्य करून उत्तर दिलं. तेवढ्यात सासूबाई सरला पुढे सरसावल्या. आर्यन बेटा, आता जे झालं ते झालं. सुमती गेली. आता आपल्याला पुढचा विचार करायला हवा. तू परदेशात असतोस. हे एवढं मोठं घर, ती गावाची जमीन, हे सगळं सांभाळणं तुला शक्य नाही. आईने जाता जाता काही सांगितलं होतं का ग रिया तुला? रियाने लगेच सूर धरला. हो मम्मी, आई म्हणाली होती की आर्यनला कशाला त्रास देता, सगळी प्रॉपर्टी रियाच्या नावावर करून टाका. तीच या घराची लक्ष्मी आहे. आर्यन, तू म्हणत असशील तर आपण आजच वकिलांना बोलावून घेऊया का? म्हणजे तू परत अमेरिकेला जाण्यापूर्वी सगळं काम उरकून घेता येतील. आर्यनच्या अंगाचा थरकाप उडाला. आई गेलेला अजून 3 दिवसही झाले नव्हते आणि या दोघींना प्रॉपर्टीची घाई लागली होती. त्याला आठवलं, डायरीत आईने लिहिलं होतं की कसं तिला धमकावून अंगठा घेण्याचा प्रयत्न केला होता. हो रिया, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मलाही हे ओझं नको आहे, पण त्याआधी मला आईच्या काही इच्छा पूर्ण करायच्या आहेत. उद्या आईचं रक्षाविसर्जन आहे. त्यानंतर आपण वकिलाशी बोलू, चालेल ना? आर्यनने अत्यंत शांतपणे विचारलं. हो नक्कीच, तू म्हणशील तसं. रिया आणि तिची आई एकमेकींकडे बघून विजयी हास्य करत होत्या. त्यांना वाटलं की आर्यन त्यांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकला आहे. आर्यन तिथून उठला आणि बाहेर जाण्याच्या बहाण्याने आपल्या वकील मित्राला समीरला
भेटायला गेला. समीर हा त्याचा बालपणीपासूनचा मित्र होता आणि आता एक नामवंत फौजदारी वकील होता. एका कॉफी शॉपमध्ये दोघे भेटले. आर्यनने ते पेन आणि ती डायरी समीर समोर ठेवली. जसं समीरने ते रेकॉर्डिंग ऐकलं तसा त्याचा चेहरा रागाने लाल झाला. आर्यन, हे भयानक आहे. हा नुसता छळ नाही, तर हा मर्डर बाय स्लो पॉयझनिंग किंवा मानसिक छळ करून मृत्यूला प्रवृत्त करण्याचा प्रकार आहे. तुझ्या आईला त्यांनी अन्न आणि औषधा वाचून मारले. समीर टेबलावर हात मारत म्हणाला, मला त्यांना जेलमध्ये सडवायचं आहे समीर, पण त्याआधी मला त्यांना असं काहीतरी करायचं आहे की त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव झाली पाहिजे. त्यांना वाटतंय की मी त्यांना प्रॉपर्टी देणार आहे. मला एक प्लॅन सुचलाय. आर्यनने समीरच्या कानात काहीतरी सांगितलं. समीरने मान डोलावली. प्लॅन तर जबरदस्त आहे, पण तुझा खूप संयम ठेवावा लागेल. रिया आणि तिची आई खूप हुशार आहेत. काळजी नको करू समीर. ज्या आईने मला 9 महिने पोटात वाढवले आणि आयुष्यभर माझ्यासाठी कष्ट केले, त्या आईला वेदनांचा बदला घेण्यासाठी मी सैतानही बनायला तयार आहे. आर्यनचे डोळे अंगारासारखे धकत होते. आर्यन घरी परतला तेव्हा त्याने हातात गुलाबाचे हार आणि काही पूजेचे सामान आणलं होतं. त्याने रियाला सांगितलं की तो आईच्या आत्मशांतीसाठी एक मोठा शांतीपाठ आणि जेवण ठेवणार आहे, ज्यामध्ये वकिलांनाही साक्षीदार म्हणून बोलवायचं आहे. रियाला वाटलं की याचं कार्यक्रमात आर्यन प्रॉपर्टीची घोषणा करेल. तिने लगेच आपल्या आईला फोन करून सांगितलं, मम्मी, लॉटरी लागली. आर्यन पूर्णपणे आपल्या ताब्यात आहे. उद्या एकदा का सही झाली की आपण हा जुना वाडा विकून टाकू आणि अमेरिकेला शिफ्ट होऊ. पण त्यांना काय माहीत होतं की उद्याचा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे काळरात्र ठरणार आहे. आर्यनने घराच्या कानाकोपऱ्यात छुप्या कॅमेऱ्यांची व्यवस्था केली होती. त्याला त्याच्या तोंडून अजून काही कबुली हवी होती. रात्री पुन्हा एकदा रिया आणि सरला मावशी किचनमध्ये कुजबुजत होत्या. आर्यनने आपल्या रूममध्ये बसून हेडफोनवर त्यांचं बोलणं ऐकलं. रिया, उद्या तो वकिलासमोर सही करेल ना? शंका तर नाही ना त्याला? सासूने विचारलं. कुठली शंका मम्मी, तो तर गधडा आहे. त्याला वाटतंय मी खरंच आईची सेवा केली. मी तर त्या म्हातारीला शेवटच्या दिवशी पाणीसुद्धा दिलं नाही. तडफडून मेली ती. पण याला काय समजणार? रिया खदाखदा हसत होती. आर्यनने डोळे मिटले. त्याच्या मुठी घट्ट आवळल्या गेल्या. उद्या तुझा हा हसण्याचा आवाज कायमचा बंद होईल. तो स्वतःशीच पुटपुटला. 4थ्या दिवसांची सकाळ उजाडली. वाड्यात पाहुण्यांची ये-जा सुरू झाली होती. आर्यनने मुद्दाम गावातील काही प्रतिष्ठित मंडळी, नातेवाईक आणि आईच्या जवळच्या मैत्रिणींना बोलावले होते. रिया आणि तिची आई उत्साहात होती. त्यांना वाटत होतं की आज आर्यन सर्वांसमोर प्रॉपर्टीची घोषणा करून त्यांच्या नावावर सगळं करून टाकेल. रियाने पांढरी साडी नेसून डोळ्यात ग्लिसरीन घालून थोडं पाणी आणलं होतं, जेणेकरून ती दुःखी दिसेल. सासूबाई सरला तर पदराने सारखं तोंड पुसत, बिचारी माझी विहीन गेली हो, असं म्हणून रडण्याचं नाटक करत होत्या. दुपारचे 12 वाजले. पूजेचा विधी संपला. आर्यन शांतपणे उठला आणि त्याने समीरकडे वकीलमित्र खुणावलं. समीरने बॅगेतून काही कायदेशीर कागदपत्रे बाहेर काढली. सगळे जरा शांत बसा. आर्यनचा आवाज गंभीर होता. हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. आज माझ्या आईचा विधी पूर्ण झाला, पण आईने मरणापूर्वी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या आणि तिच्या काही इच्छा होत्या. आज त्या पूर्ण करण्याचा दिवस आहे. रियाच्या चेहऱ्यावर एक चमक आली. तिने हळूच आपल्या आईचा हात दाबला. सरला मावशींनी मानेनेच बघितलंच ना, असा इशारा केला. आर्यन पुढे म्हणाला, रियाने आणि सासूबाईंनी आईची जी सेवा केली ती पाहून मी भारावून गेलो आहे. म्हणून मी ठरवलं आहे की या वाड्याच्या आणि जमिनीचा ताबा मी आजच देणार आहे. अरे आर्यन, याची काय घाई होती? पण ठीक आहे, आईची इच्छा असेल तर, रिया खोट्या नम्रतेने म्हणाली.
आर्यनने समीरच्या हातातील कागद घेतले. रिया, हे बघ, हे या घराचे आणि जमिनीचे नवीन कागदपत्रे आहेत. यावर मी आधीच सही केली आहे. तुला फक्त तुझी सही करायची आहे. पण त्याआधी आर्यन थांबला. मला आईने दिलेली एक भेट तुम्हा सर्वांना दाखवायची आहे. आर्यनने खिशातून रिमोट काढला आणि हॉलमधील मोठ्या टीव्हीचा स्विच ऑन केला. रियाला वाटलं आईचे काही जुने फोटो असतील, पण स्क्रीनवर जे दिसलं त्याने तिच्या हातातील पेन जमिनीवर पडलं. टीव्हीवर आर्यनने लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याचं फुटेज सुरू झालं होतं. त्यात आदल्या रात्रीचं रेकॉर्डिंग होतं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं रिया आणि तिची आई किचनमध्ये बसून हसत होत्या. रिया म्हणत होती, मी तर त्या म्हातारीला शेवटच्या दिवशी पाणीसुद्धा दिलं नाही. तडफडून मेली ती. पण याला काय समजणार, हा तर गधडा आहे. हॉलमध्ये बसलेले पाहुणे अवाक झाले. नातेवाईकांमध्ये कुजबूज सुरू झाली. रियाचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिची आई थरथरायला लागली. आर्यन, हे खोटं आहे. कोणीतरी एडिट केलं हे. रिया ओरडली. अजून संपलं नाहीये रिया. आर्यनचा आवाज आता गरजला. त्याने पेन रेकॉर्डर सुरू केला. त्यात सुमती आईंचा कातर आवाज घुमला. आर्यन, हे मला मारतील रे, मला वाचव. आणि त्यानंतर रियाचा तो कर्कश आवाज, गप्प बस म्हातारे, हे औषध घे, नाहीतर गळा दाबीन तुझा. उपस्थित असलेल्या आईच्या मैत्रिणींच्या डोळ्यात पाणी आलं. एका काकूंनी उठून रियाच्या थोबाडीत लगावली. लाज नाही वाटली तुला? अहोरात्र राबणाऱ्या सासूला तू असं वागवलंस? आर्यन रियाच्या जवळ गेला. त्याचे डोळे लाल झाले होते. रिया, तुला वाटलं होतं ना की मी अमेरिकेत आहे म्हणजे मी आंधळा आहे? तू माझ्या आईच्या उशीखाली काय सोडून गेलीस हे तुला माहीत नव्हतं. त्या उशीने तुझी सगळी पापं जपून ठेवली होती. सासू सरला मावशी पळायचा प्रयत्न करू लागल्या, पण दारात आधीच पोलीस उभे होते. समीरने आधीच पोलीस बंदोबस्त बोलावला होता. आर्यनने ते प्रॉपर्टीचे कागद रियाच्या समोर फाडून हवेत उडवले. ज्या प्रॉपर्टीसाठी तू माझ्या आईचा जीव घेतलास ना, ती तुला कधीच मिळणार नाही. हे कागद फाडलेत मी. आता तुला आणि तुझ्या आईला जे जेवण मिळेल ते जेलच्या कोठडीतलं असेल. आर्यन, मला माफ कर, मी वाहावत गेले. रिया त्याच्या पाया पडू लागली. आर्यनने तिचा हात झटकला. माफी? ज्या आईला तू थेंबर पाण्यासाठी तडफवलंस तिची माफी मी कशी देऊ? इन्स्पेक्टर, घेऊन जा या दोघींना. यांच्यावर खुनाचा प्रयत्न, छळ आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. माझ्याकडे डायरी आणि रेकॉर्डिंगच्या स्वरूपात पक्के पुरावे आहेत. पोलीस रिया आणि तिच्या आईला फरफटत बाहेर घेऊन गेले. रिया ओरडत होती, विनवण्या करत होती, पण कोणाच्याही मनात तिच्याबद्दल कणव नव्हती. हॉलमध्ये आता फक्त शांतता होती. आर्यन खुर्चीवर कोसळला. त्याचं शरीर थकलं होतं, पण मन शांत होतं. त्याने आईच्या फोटोकडे पाहिलं. आईच्या फोटोवरचा तो हार जणू मंद वाऱ्याने हलला आणि आर्यनला वाटलं आई त्याला सांगतेय, बाळा, आता मी सुखात आहे. पण ही तर फक्त सुरुवात होती. आर्यनला आता घराची शुद्धी करायची होती आणि आईचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं होतं. रिया आणि तिच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर संपूर्ण शहरात या घटनेची चर्चा झाली. ज्या सोसायटीत सुमती आई राहायच्या तिथल्या लोकांनी रियाच्या घृणास्पद कृत्याचा निषेध केला. पण रिया इतकी सहजासहजी हार मानणारी नव्हती. तिच्या माहेरच्यांनी मोठा वकील फौजफाटा उभा केला होता. आर्यनसाठी ही लढाई आता केवळ भावनिक राहिली नव्हती, ती कायदेशीर वर्चस्वासाठीही होती. समीरने, आर्यनचा वकील मित्र, केसची तयारी पूर्ण केली होती. पण कोर्टात रियाच्या वकिलाने, ॲडव्होकेट साळवींनी एक वेगळीच पवित्रा घेतला. युअर ऑनर, साळवी गरजले. आर्यनने सादर केलेले पुरावे म्हणजे ती डायरी आणि रेकॉर्डिंग हे बनावट असू शकतात. माझ्या अशिलाला म्हणजे रियाला अडकवण्यासाठी आर्यनने स्वतः हे सगळं रचलं असावं, कारण त्याला अमेरिकेत दुसरं लग्न करायचं आहे आणि रियाला वाटेतून घालवायचं आहे. सुमतीबाईंचा मृत्यू नैसर्गिक होता हे डॉक्टरांच्या सर्टिफिकेटवरून स्पष्ट होते. आर्यन कोर्टात शांत बसला होता, पण
पण त्याचे हात रागाने मुठ्ठीत आवळले गेले होते. ज्या पत्नीने आईला मारले तीच आता त्याच्यावर चारित्र्य हननाचे आरोप करत होती. समीरने बचाव केला, पण केस रेंगाळण्याची चिन्हे दिसू लागली. कोर्टाने पुढील तारीख दिली. त्या रात्री आर्यन पुन्हा आईच्या त्या शांत खोलीत बसला होता. त्याने पुन्हा ती डायरी हातात घेतली. त्याला वाटलं यात अजून काही असेल का जे त्याने वाचलं नाहीये. त्याने डायरीची पाने चाळायला सुरुवात केली. डायरीच्या अगदी शेवटच्या कव्हरला एक कागद चिकटवलेला होता. त्याने तो कागद सावकाश काढला. तो कागद म्हणजे आईने मृत्यूपूर्वी 2 दिवस आधी लिहिलेलं एक पत्र होतं. पण ते पत्र आर्यनसाठी नव्हतं, तर ते रियाच्या नावाने होतं. पत्रात लिहिलं होतं, रिया, तू मला कितीही त्रास दिलास तरी मी तुला कधीच शाप देणार नाही, कारण तू माझ्या आर्यनची पत्नी आहेस. तुला कदाचित माहीत नसेल, पण आर्यन जेव्हा लहान होता तेव्हा तो खूप आजारी पडायला होता. त्याला वाचवण्यासाठी मी देवाकडे माझा जीव मागितला होता. आज तू मला मारण्यासाठी जे औषध माझ्या दुधात मिसळतेस ना, ते मला माहीत आहे. तरीही मी ते पिते, कारण मला आता तुझा आणि या जगाचा कंटाळा आलाय. पण जाता जाता एक सांगते, कपाटातल्या खालच्या खणात एक निळा बॉक्स आहे. त्यात काहीतरी असं आहे जे तुझं चुकत असल्याचं सांगेल. आर्यनने तातडीने कपाट उघडलं. खालच्या खणात खरोखर एक निळा बॉक्स होता. त्याने तो उघडला आणि त्याचे डोळे विस्फारले. त्या बॉक्समध्ये सोन्याचे दागिने नव्हते, तर रियाच्या नावावर काढलेली एक 50 लाख रुपयांची विमा पॉलिसी, इन्शुरन्स पॉलिसी होती, ज्याची नॉमिनी रिया होती. सुमती आईंनी आपल्या निवृत्ती वेतनातील साठवलेल्या पैशातून रियासाठी ही गुंतवणूक केली होती, जेणेकरून आर्यन नसताना तिला पैशाची कमतरता भासू नये. आई ज्या सुनेचा विचार करत होती तीच सून आईच्या जीवावर उठली होती. आर्यनला आता समजलं की आईला सगळं माहीत असूनही ती गप्प का राहिली. तिने स्वतःचा बळी दिला, जेणेकरून आर्यनला रियाचं खरं रूप कळावं. दुसऱ्या दिवशी कोर्टाची सुनावणी पुन्हा सुरू झाली. ॲडव्होकेट साळवी पुन्हा एकदा रियाचा बचाव करत होते. रियाने सुमतीबाईंची सेवाच केली. हे बघा, सुमतीबाईंनी रियाच्या नावे केलेली पॉलिसी. सासूचं सुनेवर प्रेम होतं, मग सून त्यांना का मारेल? आर्यन उभा राहिला. त्याने समीरला खुणावलं. समीरनं ते आईचं शेवटचं पत्र आणि ती पॉलिसी जज समोर ठेवली. युअर ऑनर, समीर म्हणाला, हे पत्र बघा. सुमती आईंना माहीत होतं की रिया त्यांना हळूहळू विष, स्लो पॉयझन देत आहे. तरीही आईने ते स्वीकारलं. ही आईची ममता होती. पण या स्त्रीची, रियाची क्रूरता बघा. तिने प्रेमळ सासूला मारण्यासाठी त्याच पॉलिसींच्या पैशांची वाट पाहिली. त्या पत्रातील हस्ताक्षर तज्ज्ञांनी तपासलं आणि ते सुमती आईचंच असल्याचं सिद्ध झालं. रियाला आता पळून जाण्यास जागा नव्हती. आईने मरतानाही असा पुरावा सोडला होता की जो रियाला कधीच नाकारता येणार नव्हता. कोर्टात सन्नाटा पसरला. जजनी रिया आणि तिच्या आईकडे कठोर नजरेने पाहिले. रिया, आर्यन आणि सरला, तुम्ही केवळ एका वृद्धेचा छळ केला नाही, तर एका पवित्र नात्याचा खून केला आहे, जज म्हणाले. कोर्टाने रिया आणि तिच्या आईला जामीन नाकारला आणि पुढील चौकशीसाठी कोठडी सुनावली. आर्यन कोर्टाच्या बाहेर आला. त्याला आता मोकळं वाटत होतं, पण मनावरचं ओझं अजून पूर्णपणे उतरलं नव्हतं. त्याला अजून एक काम करायचं होतं. तो घरी परतला आणि त्याने रियाच्या आईच्या सासूच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. त्याला तिथे जाऊन रियाच्या माहेरच्यांना एक शेवटचा धडा शिकवायचा होता. कोर्टातील सुनावणीनंतर रिया आणि तिची आई पोलीस कोठडीत होत्या, पण आर्यनला माहीत होतं की या कटाची पाळेमुळे अजून खोलवर आहेत. रियाचा भाऊ विकास आणि तिचे वडील यांनीच रियाला मोठ्या वकिलांची मदत पुरवली होती. आर्यनला हेही समजलं होतं की आई आजारी असताना सासू सरलाने आईच्या नावावर असलेली काही कागदपत्रे चोरून माहेरी हलवली होती. आर्यनने ठरवलं की आता गप्प बसायचं नाही. तो थेट आपल्या सासूरवाडीला पोहोचला. त्याच्यासोबत 2 पोलीस कॉन्स्टेबल सिव्हिल ड्रेसमध्ये आणि त्याचा वकील मित्र समीर होता. आर्यनला दारात पाहताच रियाचे वडील तावातावाने पुढे आले. काय रे आर्यन, माझ्या मुलीला आणि बायकोला जेलमध्ये पाठवून तुला काय मिळालं?
उलट तूच तिला छळत होतास, म्हणून आम्ही तुझ्यावरच केस करू. आर्यनने शांतपणे खिशातून एक फाईल काढली. बाबा, मोठ्या गोष्टी नका बोलू. ही फाईल बघा. यात गेल्या 2 वर्षात तुम्ही आर्यनला मला न सांगता माझ्या आईच्या बँक खात्यातून जे व्यवहार केले आहेत त्याचे डिटेल्स आहेत. रियाने आईच्या आजारपणाच्या नावाखाली माझ्याकडून जे लाखो रुपये उकळले ते तिने तुमच्या व्यवसायासाठी ट्रान्सफर केले आहेत. हा फायनान्शियल फ्रॉड आहे. विकास, रियाचा भाऊ, पुढे आला आणि आर्यनची कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. जास्त शहाणपणा नको करू. पुरावा काय आहे तुझ्याकडे? आर्यनने एक रेकॉर्डिंग लावलं. त्यात रियाच्या आईचा सरला मावशींचा आवाज होता, जो तिने पोलीस कोठडीत आर्यनसमोर दिला होता. तिने कबूल केलं होतं की विकासच्या व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठीच त्यांनी सुमती आईंच्या औषधोपचाराचे पैसे वळवले होते आणि त्यांना वेळेवर उपचार दिले नव्हते. विकासचा हात हवेतच थबकला. त्याचा चेहरा पांढरा पडला. आर्यनने झटक्यात त्याचा हात बाजूला केला. तुमच्या संपूर्ण कुटुंबाने मिळून माझ्या आईला ATM मशीन समजलं होतं, पण त्या माऊलीने हे सगळं ओळखलं होतं. आता एकच मार्ग आहे तुमच्याकडे. जर तुम्हाला वाटत असेल की विकासने आणि तुम्ही जेलमध्ये जाऊ नये, तर रियाला सांगा की तिने या घटस्फोटाच्या पेपर्सवर गुपचूप सही करावी. मला तिची एक पै नको आणि तिला माझ्या संपत्तीतला 1 रुपयाही मिळणार नाही. तसा म्युच्युअल कन्सेंटचा ड्राफ्ट समीरने तयार केला होता. आर्यनने रियाच्या वडिलांसमोर पेन आणि पेपर्स ठेवले आणि हो, आईच्या कपाटातून चोरलेले ते दागिन्यांचे डबे आणि जमिनींची मूळ कागदपत्रे आत्ताच्या आत्ता माझ्या हातात हवी आहेत, नाहीतर पुढची गाडी तुम्हाला थेट पोलीस स्टेशनला घेऊन जाईल. रियाच्या वडिलांना समजलं की आता खेळ खल्लास झाला आहे. आर्यन आता तो साधा भोळा मुलगा उरला नव्हता. त्यांनी थरथरत्या हाताने कपाटातून आईचे ते दागिने आणि कागदपत्रे आणून दिली. त्यानंतर आर्यन थेट जेलमध्ये रियाला भेटायला गेला. रिया तिथे कोपऱ्यात बसून रडत होती. आर्यनला पाहताच ती जाळीजवळ आली. आर्यन, मला माफ कर. मी तुझ्याकडे परत येईन. मी सुधारीन. आर्यनने तिच्यासमोर घटस्फोटाचे पेपर ठेवले. रिया, माफी मागायला तू देवासमोर किंवा माझ्या आईसमोर उभी राहण्याच्या लायकीची नाहीस. हे घे पेपर्स. यावर सही कर. तू आणि तुझी आई आता तुमचं आयुष्य या कोठडीत आणि कोर्टाच्या फेऱ्यात घालवणार आहात. मी तुला कधीच माफ करणार नाही. ज्या आईने तुला स्वतःची मुलगी मानलं, तिला तू अण्णा वाचून मारलंस. तुला नरकात ही जागा मिळणारच नाही. रियाने रडत रडत सही केली. तिची सगळी स्वप्ने, तो अमेरिकेचा व्हिला, ते पैसे, सगळं मातीत मिळालं होतं. आर्यन जेलच्या बाहेर आला. पावसाची रिमझिम सुरू होती. त्याने आकाशाकडे पाहिलं. त्याला जाणवलं की आज खऱ्या अर्थाने आईच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. त्याने समीरचा हात हातात घेतला आणि म्हणाला, समीर, आता मला या घराचं आणि या संपत्तीचं काय करायचं आहे हे मी ठरवलंय. आर्यनने पुण्याच्या त्या जुन्या वाड्याची साफसफाई सुरू केली. तिथे असलेली रियाची आणि सासूची प्रत्येक गोष्ट त्याने बाहेर काढून जाळून टाकली. त्याला तिथे फक्त आईच्या आठवणी हव्या होत्या. दिवस सरत गेले. कोर्टाने रिया आणि तिच्या आईला सुमती आईंच्या मृत्यूस कारणीभूत ठरवल्याबद्दल आणि अमानवीय छळ केल्याबद्दल 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. आर्यनने ही लढाई जिंकली होती, पण त्याच्या मनातलं रिक्तपण अजून भरून आलं नव्हतं. त्याला अजूनही आईच्या खोलीत गेलं की तिच्या वेदनांची जाणीव व्हायची. एके दिवशी आर्यन आईच्या जुन्या कपाटाची पुन्हा एकदा आवराआवर करत होता. कपाटाच्या कोपऱ्यात त्याला आईची एक जुनी सुती साडी सापडली. त्याने ती साडी नाकापाशी धरली. त्या साडीला अजूनही आईचा त्या उठण्याचा आणि तुळशीच्या पानांचा ओळखीचा सुवास येत होता. तो क्षणभर डोळे मिटून तिथेच बसला. त्याला असं वाटलं की आई अजूनही इथेच आहे. त्याला सांगते, बाळा, झालं गेलं विसरून जा. आता स्वतःचं आयुष्य जग. आर्यनने ठरवलं की तो आता अमेरिकेला परत जाणार नाही. तिथली लक्झरी नोकरी, तो मोठा पगार त्याला आता फिका वाटू लागला होता. त्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि आईच्या नावावर असलेल्या त्या जुन्या वाड्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला.
सुमती माऊली निवास आर्यनने त्या वाड्याचं रूपांतर एका आधुनिक अशा मातृआश्रममध्ये केलं. पण हा केवळ वृद्धाश्रम नव्हता. आर्यनने इथे अशा आईंना आश्रय दिला ज्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं होतं किंवा त्यांचा छळ होत होता. त्याने तिथे एक मोठा दवाखाना सुरू केला जिथे वृद्ध स्त्रियांना मोफत औषधोपचार मिळतील. त्याने घराच्या अंगणात एक पारिजातकाचं झाड लावलं. आईला पारिजातक खूप आवडायचा. त्या झाडाखाली त्याने आईचा एक सुंदर पांढऱ्या संगमरवरी दगडाचा पुतळा बसवला. त्या पुतळ्याच्या एक हातात एक पुस्तक आणि एक पेन होतं. आईच्या त्या डायरीची आठवण म्हणून 1 वर्षानंतर आश्रमाच्या उद्घाटनाचा दिवस होता. अनेक निराधारांना तिथे हक्काचं घर मिळालं होतं. आर्यन स्वतः प्रत्येक आजींची काळजी घेत होता. कोणी त्याला बाळा म्हणायचं तर कोणी त्याला जेवायला आग्रह करायचं. आर्यनला आता एका आईची नाही तर अनेक आयांची माया मिळत होती. कार्यक्रमाच्या शेवटी समीर आला. त्याने आर्यनला बाजूला नेलं आणि म्हटलं, आर्यन, तुला एक बातमी द्यायची आहे. जेलमधून रियाचा फोन आला होता. तिची आणि तिच्या आईची अवस्था खूप वाईट आहे. रियाला तिथे खूप कष्ट करावे लागत आहेत आणि तिची आई सतत आजारी असते. रियाने तुझी भेट मागितली आहे. तिला माफी मागायची आहे. आर्यन पारिजातकाच्या झाडाकडे बघत शांतपणे म्हणाला, समीर, माझ्या मनात आता त्यांच्याबद्दल रागही नाही आणि प्रेमही नाही. ज्या दिवशी मी त्या उशीखालची डायरी वाचली त्याच दिवशी माझ्यातला तो जुना आर्यन मेला. मी त्यांना कधीच माफ करू शकणार नाही कारण ती माफी देण्याचा अधिकार फक्त माझ्या आईला होता आणि ती आता या जगात नाही. त्यांना त्यांची कर्म भोगू देत. हाच त्यांच्यासाठी खरा न्याय आहे. संध्याकाळची वेळ होती. आर्यन आईच्या पुतळ्यापाशी बसला होता. त्याने पुन्हा एकदा ती डायरी हातात घेतली. त्या डायरीचं शेवटचा कोपरा त्याने पाहिला जिथे त्याने स्वतःसाठी काही ओळी लिहिल्या होत्या. आई, तुझ्या उशीखाली फक्त दुःख नव्हतं तर एक धडा होता. तू दिलेला तो शेवटचा पुरावा माझ्यासाठी केवळ न्याय नव्हता तर माझ्या डोळ्यावरील अंधश्रद्धेची पट्टी काढणारा प्रकाश होता. तू शरीराने गेलीस पण या सुमती निवासच्या रूपाने तू हजारो आयांच्या हास्यात जिवंत आहेस. अचानक वाऱ्याची एक झुळूक आली आणि पारिजातकाची पांढरी केशरी फुलं आर्यनच्या अंगावर आणि आईच्या पुतळ्यावर पडली. जणू आईनेच आपल्या लेकाच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून आशीर्वाद दिला होता. आर्यनच्या डोळ्यातून एक अश्रू ओघळला पण यावेळी त्या अश्रूत दुःख नव्हतं तर एक समाधान होतं. ज्या मुलाला परदेशातील सुखाची ओढ होती त्याला आज आपल्या मातीच्या सुगंधात आणि आईच्या आठवणीत खरं सुख सापडलं होतं. आईचा तो उशीखालचा ठेवा एका कुटुंबाला न्याय देऊन अनेक निराधारांना चा आधार बनला होता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर चॅनलवर नवीन आला असेल तर बेल नोटिफिकेशन नक्की दाबा. येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला दिसेल.